ती नेहमीच वेड्यासारखी फिरत असते. कधी कधी एखाद्या झाडावर जाऊन बसते, दात ओठ करकचून खाते, केस विस्कटते, नेहमीच वेडेचाळे करते. गावातल्या मुलांना आता तिच्या वाटेला जाणं म्हणजे करमणुकीचा खेळ झालाय. लहान मुलं शाळेतून येता जाता तिला खडे मारतात, कुत्रे तिला पाहून भुंकतात. गावातल्या बायका तिच्या समोर डोक्यावरून पदर घेऊन जातात. तरुण मुलं तिची खोडी काढतात. ती वैतागते, ओरडते, ओरडता ओरडता त्यांच्या मागे धावते. पण पुन्हा तिचे माकड जाळे सुरू होतात. बराच वेळेस घाबरून सोडते सर्वांना नुसती. ओक्साबोक्शी रडताना तिला रस्त्यावरच्या मातीत लोळताना पाहिलं की अंगावर शहारे येतात. रस्त्यातून चाललेला एखादा माणूस उगाचच तिला काही दाखवतो, तिच्या समोर शहाणपणाच्या गोष्टी करतो. ती सगळं ऐकते, अगदी मन लावून. त्या माणसाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहते. तो दिसेनासा झाला की पुन्हा तिचा नंगा नाच चालतो. अगदी बेशिस्तपणाचा कळस गाठते. घरी एकटीच म्हातारी कमरेवर हात टेकत टेकत हळूहळू तिला गावभर शोधते. बिचारी संध्याकाळी मात्र न चुकता म्हातारीला सापडते. म्हातारी तिला समजावत घराकडे नेते. आता मात्र ती पुरती शहाणी झाल्यासारखी वागते. म्हातारीच्या सगळ्या गोष्टी कान देऊन ऐकते. सकाळपासूनचा सगळा वेडेपणा ती विसरून गेलेली असते. आपल्या आईचा, ताराबाईचा हातात घेऊन ती चालू लागते. एखाद्या बाईने न्हाऊन आल्यावर आपले केस टॉवेलने पुसावेत तसे ती स्वतःच्या पदराने केस झटकते. आईचे डोळे पुसते. आईला ही जगातली सर्वात चांगली मुलगी असल्यासारखी वाटते. मायलेकी घराकडे जातात. घर तरी कशाला म्हणायचे याचा प्रश्न नेहमीच माणसाच्या मनात असतो. उंच उंच गगनचुंबी इमारतींना की 4 काड्या शेकारलेल्या या खोपट्याला. काही का असेना, ताराबाईचा तो निवारा होता. ती तिच्या आयुष्याची कमाईच होती म्हणायची. खोपट्यात अंधाराचे साम्राज्य मानलेले होते, पण दोघीही त्यावर मात करतात. न घाबरताच घरात घुसतात. चुलीतल्या विस्तवाला फुंकर मारून ताराबाई पुन्हा तो चेतवते. लहानशा बाटलीची चिमणी पेटवते. ती आता फार शहाणी झालेली असते. मळक्या हातांनीच माठातलं गार पाणी आईला देते, स्वतः पिते. दोघी मायलेकी चिमणीच्या अंधुकल्या प्रकाशात एकमेकींचा अपुसट चेहरा न्याहाळत जेवण करतात. पोटाची खळगी शांत झाल्यावर ती उठते, दार लोटते. दोघीही अंधाराच्या कुशीत शांत विश्रांती घेतात. कुठे गेला तो वेडेपणा, किंचाळणं, ओरडणं? सगळं एकदम झटकल्यासारखं तिने टाकून दिलं. अंधाराची काळी चादर अंगावर पांघरून केव्हा शांत झोपली. ताराबाई मात्र जाग्याच असतात. घटक्यात झोप लागल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळाने डोळे सताड उघडे होतात. पुन्हा डोळे लागतच नाही. काही केल्या झोपच येत नाही. उघड्या डोळ्यांनी 20-22 वर्षाच्या पोरीचं असं नुकसान पाहवत नाही. काय होणार या पोरीचं? गाव आपलं आहे म्हणून बरं, पण उद्या काय होणार? सगळीच माणसं आपल्यासारखी नसतात. मला तरी देव किती आयुष्य देईल? माझ्या आयुष्याचा काय भरोसा? काय होणार या जीवाचं? अगदीच झोप उडते. विचार भरून येतात. तिच्या निरागस चेहऱ्यावरनं हात फिरवून ती तिला न्याहाळत बसते. रात्रीसाठी का होईना ती शहाणपणाने वागते. उठून आईचे डोळे पुसते. बाई, झोप आता म्हणून आईला झोपवते. ताराबाईची चकमक चालू असते. झोपेबरोबर ती विचार कधीच शांतपणे तिला झोपू देत नाही. ती मात्र केव्हा शांत झोपते. रात्रभराची खटापट संपते. सूर्याची किरणं तुटलेल्या छपरातून घरात प्रवेश करतात.
ताराबाई एव्हाना कामाला जायची तयारी करत असतात. ती अजूनही अंथरुणात झोपलेली असते. काळासोबत कोणतं स्वप्न पाहत असेल ती. सकाळीच दोघींसाठी स्वयंपाक बनवून त्या कामाला निघतात. निघताना तिला एकदा बोलावं वाटतं, उठवावं. परत वाटतं नको, या जीवाला आत्तापासून उठवायला. झोपेल तेवढी निश्चल झोपलेली असते. जड पावलांनी ताराबाई हळूहळू कामावर निघून जातात. दिवस बराच वर आलेला असतो. तो हळूहळू आपल्या मार्गांनी सरकत चाललेला असतो. तिच्या पोटात कावळे ओरडायला लागतात. ती भुकेने व्याकुळ व्हायला लागते. अंथरुणात गडागडा लोळायला लागते. आता उठलं पाहिजे. दिवसाच्या किरणांसोबतच तिच्या अंगात वेडेपणा येतो. वेड्या पिशासारखी ती अन्नावर तुटून पडते. कधीही न खाल्ल्यासारखं एकदम जेवते. पुन्हा नवा संचार आल्यासारखं गावात फिरायला निघते. पुन्हा रोजचा तोच आरडाओरडा, तेच किंचाळणं, हसणं, रडणं, सगळं काही काळजात कोरडं पाडणारं. आज ताराबाईचं कामात लक्षच नाहीये. बांधकामावर वाळू चाळायचं काम करणारी ताराबाई, सगळ्यात मिळून वागणारी, काम करत करत भजन म्हणणारी, लोकांना आनंद देणारी ताराबाई. ताऱ्याप्रमाणेच नेहमी चकाकत असते. आज मात्र ती खूपच घायाळ झाली होती. ना कामात लक्ष होतं, ना तोंडून भजन येत होतं. ताराबाई अचानक घामाघूम झाली. अस्वस्थ होऊन बाजूला दगडावर बसली. शशिकलेनं ते पाहिलं. ताराबाई आज कामात लक्ष देत नव्हती. ती लगबगीनं ताराबाईजवळ येऊन म्हणाली, काय ग तारा मावशी, बरं वाटत नाहीये का? नाही ग, जास्त काही नाहीये. आज थोडी पोटात कळ येतेय, डोकं दुखतंय. अगं मग बबनला विचारून जा की कुशल घरला. नाही नको, जरा वेळ इथे बसते, वाटेल बरं की जाईन कामावर. तू तुझं काम कर, उठ. मालक आल्यावर दोघींना पण बोलतील. हो बाई, खरंय तुझं पण मावशी, काही कमी जास्त लागलं तर आवाज दे हां. अगं दुःख सांगून मोकळं व्हायला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी मनात ठेवतेस आणि मग स्वतःला त्रास करून घेतेस. आम्ही तुझ्या कोणीच नाही का ग? चल आपण दवाखान्यात जाऊ. लागलं तर अर्धी सुट्टी घेऊ, पण चल माझ्यासोबत. नको ग नको, पुन्हा असं मायेने बोलू नकोस. माझ्या काळजाला पाझर फुटतो. डोळ्यात गंगा यमुना येतात. मी माझ्या काळजाला खूप घट्ट बनवलंय ग. 20 वर्षाची एवढी मोठी पोरगी ही कशी सांभाळायची? कुठून बळ आणू माझ्या हातापायांमध्ये? आता बळच राहिलं नाहीये ग. काय करू काय समजत नाहीये. या मुलीच्या भविष्याची चिंता एकीकडे असते, तर दुसरीकडे हे म्हातारपण. सगळं काही विचित्र आहे ग शशिकला. तुला सांगू मावशी, तुझं खरंच चुकलं. तू तिच्या मनासारखं होऊ द्यायला पाहिजे होतं. तू तिला शिकू द्यायला हवं होतंस. तू तिच्या लग्नाची घाई केली आणि तुमच्या साऱ्या सुखाची राख रांगोळी केली बघ. त्याचाच तर पश्चाताप होतोय मला. अगदी रात्रंदिवस होतोय ग. पण तो भोगायला मी एकटीच उरली. बाबानं फाशी लावून घेतली. मी काय करावं? मी पण असंच करू का? मला तर एकटीला मरता पण येणार नाहीये. मला या पोरीला घेऊन मरावं लागेल. सांग ना, काय करू मी? विचार केल्यावर डोकं गरगरायला लागतं. गड्यासारखा गडी, पण अंगणातल्या वडाला फाशी देऊन लटकला. कशामुळे? म्हणे मी मेल्यावर पोरीला सुख मिळेल. कशाचं काय? पोरगी येडी झाली. तिकडं सासरच्यांचा सासरवास, छळ, आणि इकडं आपल्यामुळे बाबानं घेतलेली फाशी. काय होतं तिच्या नशिबात? एवढ्या लहान वयात काय काय सोसलं बिचारीनं. बाबाला असं झाडाला लटकलेलं पाहून ती उड्या मारायला लागली, हसायला लागली, लोळायला लागली. गावातल्या सगळ्यांनी तिला समजावलं, मारलं, धमकावलं, पण ती काही अजून त्यातून बाहेर आलेली नाही. बघता बघता 5 वर्ष निघून गेली.
तिच्या सासरच्यांनी तर अजून डोकावूनही पाहिलेलं नाहीये. त्यानं दुसरं लग्न केलं, त्याला मुलगा सुद्धा झाला. त्याचं काय झालं? झालं गेलं त्याचं सुरळीत झालं. पण आमचं काय? आमच्या संसाराची होळीच झाली ना. काय मिळालं मेल्याला? माझ्या या पोरीच्या नशिबी काय होणार काय माहिती. आमच्या घराची वाट लागली या सगळ्या लोकांमुळे. खरंच मेल्याला हाय लागल माझी. मावशी, नको बोलू असं, जाऊ दे. आता जाऊच दिलंय मी. काय धरून ठेवलंय सांग ना. लोक मला म्हणतात कोर्टात जावा, वकील लावा, त्याच्यावर केस टाकावी. लोक नुसती मला सल्ला देणारी, पण कुठून आणावा पैसा? मी स्वतःला सावरू का पोरीच्या दुःखाकडे पाहू? वकिलाला पैसे द्यावे लागतात. स्वतःला सावरून सगळ्या गोष्टी करणं माझ्यासाठी खूप अवघड झाले आहेत. म्हणूनच मी वकिलाचा नाद सोडून दिला. माझं या पोरीसोबत दिवस घालणं सुरू झालं. दवाखाने केले, वैद्य केले, जिथं सांगितलं तिथं नेलं, पण या पोरीच्या वागण्यात काही फरक पडत नाहीये. चूक आमच्या दोघांच्या हातून झाली, पण याची शिक्षा मात्र मलाच भोगावी लागते. नवऱ्याने जीवात जीव असेपर्यंत कधीच मला घराचा उंबरा ओलांडू दिला नाही, पण आता मात्र पोटासाठी दारोदार भटकावं लागतंय. मिळेल ते काम करावं लागतं. पदरात शिक्षण नाही. शिक्षण नसल्यामुळे आमची लायकी अशा काबाड कष्टाच्याच कामाची असती बघ. मावशी, अशी रडू नकोस. जाऊ दे, शांत हो. आला दिस गेलाच ना. अगं निघेल काहीतरी मार्ग. ज्यानं जन्माला घातलं तो करेलच काहीतरी मार्ग तयार आपल्यासाठी. त्यालाच काळजी असते ना याची. शशिकला, अशीच समजूत काढते ग मी सुद्धा माझ्या मनाची, पण मन मानतच नाहीये. काम करू नको तर खाऊ काय? काय करायचं? आपल्याला आयतं कोण देणार? माझे हातपाय तरी किती दिवस चालणार? सगळं मनाला अस्वस्थ करणारं. लग्नानंतर 11 वर्षांनी झालेली ही मुलगी आणि तिची अवस्था अशा उघड्या डोळ्यांनी मला एकटीला पाहावी लागते. आज माझा जोडा सलामत असता तर एकमेकांची समजूत तरी घातली असती, पण हे दुःख पाहण्यासाठी ते जिवंत नाहीयेत. त्यांनी आधीच डोळे मिटून घेतले. मला मात्र सगळं एकटीला सावरावं लागलं. अंगात उसनं बळ आणावं लागतंय. आजपर्यंत फार भयानक दिवस काढले. सगळं ओढीत आणलं अंगात बळ नसताना. खरंच मावशी, म्हणून सगळा गाव तुझं नाव घेतोय बघ. एखाद्या महामायेसारखी पाय घट्ट रोवून उभी आहेस तू. पण राहून राहून वाटतं त्या दिवशी त्या शाळेतल्या गुरुजींचं ऐकलं असतं तर आज हे दिवस वाटायला आले नसते. गुरुजी सारखे यायचे. रमीला जवळ बसून सांगायचे, ताराबाई, रमीला शिकवा. रमी हुशार आहे. वर्गात पहिल्या नंबरानं पास होते. पण आम्ही कधीच गुरुजींचं बोलणं मनावर घेतलं नाही. रमीचा बाप एक दिवस संध्याकाळी हसतच घरी आला. खूप खुश होती स्वारी. त्यावेळेला रमा 9वीच्या वर्गात शिकत होती. नुकतंच स्थळ आलेलं होतं पोरीला. त्यांना चावडीत बसून सुतारवाड्यातल्या भाऊनं ठिकाण सांगितलं होतं रमासाठी. लय मोठी आसामी होती ती. पोराच्या वाट्याला बागायती 20 एकर जमीन, माडीचा वाडा, घरी गाड्या घोड्या सगळं काही होतं. पोराचं रूप लाखात देखणं. डोक्यावरचा पटका उडवीत बाप घरी आला. 4 पाहुणे घेऊन त्या गावाला गेला. सुताराचा बाब्या सोबतीला होता त्यांच्या. बिच्चारी रमा, तिला तर यातलं काहीच माहीत नव्हतं. ती हुंदडत शाळेत गेली. बाप ठिकाण पाहायला गेला. मला खूप आनंद झाला. म्हणाला, बरं, चांगलं ठिकाण स्वतःहून चालत आलंय तर आपण कशाला मोडा घालायचा? शिक्षणाचं तरी काय असतं? आपल्या पोरीला कुठं नोकरी करायची आहे? एकदाची ज्याच्या त्याच्या घरी गेली म्हणजे आपल्या डोक्याचा ताण जाईल. पण जेव्हा ही गोष्ट शाळेतल्या गुरुजींना कळाली तेव्हा ते घरी आले.
पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करू नका. तिला शिकू द्या. तिचा अभ्यासात लक्ष आहे. एक दिवस ती मास्तरीण होईल, डॉक्टरीण होईल. पण आम्ही दोघांनी त्यांना वेड्यात काढलं. अर्ध शेत इकून, सोनं नाणं घालून लग्न जोरात लावून दिलं. थाटमाट केला. पैशाची उधळण केली. त्यांनी मागितला तेवढा हुंडा दिला. पण सगळाच मार्ग चुकला होता. सुखाच्या अभ्यासात आम्ही रमीला लोटलं होतं. सुख मात्र कधीच तिच्या नशिबात नव्हतं. लग्न, नवरा या गोष्टी कळण्याआधीच तिला त्यात पडावं लागलं होतं. संसाराचं स्वप्नसुद्धा तिने अजून रंगवलेलं नसावं. अशा वेळेस अचानक तिला दुसऱ्याच्या घरी जावं लागलं होतं. लग्न होऊन महिनासुद्धा झाला नव्हता. तेव्हाच एक दिवस घरात सगळा आनंद होता. रमा मोठ्या घरची सून म्हणून गेली होती. नवरा चांगला शिकला सवरलेला होता. अंगावरच्या दागिन्यांमुळे पोरगी लक्ष्मीसारखी दिसत होती. मोठ्या थाटामाटानं पोरीची येती जाती झाली होती. सगळा गाव आमच्या जावयाचं नाव घेत होता. त्या दिवशी रमीचा बाप शेतातून लवकरच घरी आला होता. अंगणात बाजूला चारही बाजूंनी शेतातली माती पसरून टाकली होती. झाडाला आळे करण्याचं काम चालू होतं. पहिल्यापासूनच या माणसाचं मन फळा फुलांमध्ये रमणारं होतं. त्यांना निसर्गाचा, पाना फुलांचा नाद होता. मी दारात चहाची कपबशी घेऊन बराच वेळापासून उभी होते. तेवढ्यात एकदम दारात गाडी येऊन उभी राहिली. बघितलं तर रमा आणि तिचा नवरा. रमा अशी अचानक. मनाला आनंदही वाटला आणि काळजात एकदम धस्स झालं. कशामुळे आणली असेल मुलगी? काही उलटसुलट बोलली तर नसेल ना? मनातला गोंधळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून तिला म्हटलं, अगं ये ना. बसा जावई बापू. आम्हाला तुमची आठवणच येऊ लागली. कसे आहात सगळे? खुशाल आहे ना? हो मामी, सगळं खुशाल आहे. रमाला तुमची आठवण येऊ लागली म्हणून भेटायला घेऊन आलो. असं छान झालं की मग. चल रमा, आपण आज जेवणाची तयारी करू. रमा आणि मी जेवणाच्या तयारीला गेलो. अचानक तिच्या डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. रमा सांगू लागली, सासूबाईंचं पोट दुखतंय. कसलं तरी ऑपरेशन करायला सांगितलंय. डॉक्टरांनी 2 लाख रुपये अर्जंट पाहिजे म्हणून मला इकडे पाठवलंय. माझ्या हातातलं पातेलं एकदम खाली पडलं. काय? 2 लाख रुपये? अगं तुझ्या लग्नाचा कर्जच अजून चुकलेला नाहीये. ते एवढी मोठी रक्कम आम्ही कुठून आणायची? आई, मी काय करू? आपण जर त्यांना पैसे दिले नाही ना तर त्यांचं दुखणं वाढत जाईल. काही झालं म्हणजे? थांब, रडू नको अशी. आम्हाला दोघांना विचार करू दे. रात्री जेवण झाल्यावर ती दोघं झोपी गेली. पण आमच्या डोळ्याला डोळा लागेना. सकाळी यांनी रमाच्या नवऱ्याला सांगितलं, आम्ही 4-8 दिवसात पैशाची व्यवस्था करून रक्कम घेऊन येतो. पाहुण्यांनी मान डोलावली. रमा मात्र बजावून सांगत होती, बाबा लवकर या हां, लवकर काहीतरी व्यवस्था करा. शाळेतल्या करपे गुरुजींना रमा आल्याची खबर कोठून मिळाली कोण जाणे. मास्तर रमा करत घरी आले. पण रमा निघून गेली होती. आम्ही दोघेही हताश होऊन एकमेकाची समजूत काढत होतो. गुरुजींना रमाच्या वडिलांनी सगळं सांगितलं. करपे गुरुजी म्हणालेच होते, माणसं पैशाची लालची दिसतात. तुम्ही आत्ताच नकार द्या. देऊ नका एवढी मोठी रक्कम, नाही म्हणून सांगा. पण पोरीचा सोन्यासारखा संसार मोडावा वाटेना. इहिनबाईचं ऑपरेशन महत्त्वाचं वाटलं वेळ काळाला आपणच त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून कर्जाने घेतलेली रक्कम रमीच्या बापानं जावयाला नेऊन दिली. मी विचारलं, इहिनबाई तब्येत कशी आहे आता? त्यावर मनात शंकेची पाल चुकचुकली. करपे गुरुजी म्हणत होते तेच बरोबर असावं. मला तर ती बाई आजारी असल्यासारखी वाटलीच नाही. चांगली ठणठणीत होती.
जाऊ द्या, असो नाहीतर नसो, आत्ता मात्र आपलं कर्तव्य संपलं यात आम्ही समाधानी होतो. पण तसं झालंच नाही. महिन्या 2 महिन्यांनी पुन्हा पुन्हा ती यायची, पैशांची मागणी करायची. प्रत्येक वेळेस त्यांचं कारण नवीन असायचं. आता मात्र मी हात टेकले होते. त्यांच्यामुळे आम्हीच कर्जबाजारी झालो होतो. पोटापुरतं तुकडावर ठेवलेलं रान विकायचं तर खायचं काय, जगायचं कशावर, ती प्रतिकार करायची. मी माझ्या वडिलांकडनं आता पैसे मागणार नाही, त्यांनी बिचाऱ्यांनी कुठून आणावी एवढी रक्कम, असं ती सांगू लागली. पण तिचा परिणाम उलटा झाला. आता तिला मारहाण व्हायला लागली. तिच्या अंगावर सळ्यांनी तापलेल्या उलटण्याचे डाग दिसू लागले. एक दिवस अशीच ती सैराभैरा पळतच घरी आली. तिच्या दोन्ही हातांवर पोळलेलं होतं, अंगावर वळ होते. रात्रभर तिला मारलं होतं, केवळ पैशासाठी. 11 वर्षानंतर आमच्या कुशीत जन्मलेला हा जीव आम्ही तळ हाताच्या फोडासारखा वाढवला होता. आणि आज काय ही दुर्दशा. आज आपण तिच्या मागण्याही पूर्ण करू शकत नाहीये. आपण मेल्यावर तरी पोरीला पैसे मागणं बंद होईल, या विचारानं बापानं होत्याचं नव्हतं केलं. आपला जीव फासावर लटकवला. तेव्हापासून या पोरीच्या डोक्यात चक्कर बसला बघ. तेव्हापासून ही अशी झालीये. मी तरी किती दिवस हिची सोबत करू. पण माझ्यानंतर काय, कोणाच्या जीवावर सोडायचा हा जीव. पांडुरंगा, फार अर्धवट संसार केलास रे तू माझा. देवा, मार्ग दाखव, तूच काहीतरी कर आता, असं म्हणून ताराबाईचा आवाज गहीवरून आला. पदरानं डोळे पुशी त्या शशिकलेला म्हणाल्या, शशिकला, उठ आता, बबनराव येईल, आता एवढं काम संपवायलाच पाहिजे. हो मावशी, चल, आपण लय येळापासून बोलत बसलो. पण तुझी छाती मोकळी झाली ना, सगळी दुःख कमी झाली असतील सांगितल्यावर. ताराबाईनं न ऐकल्यासारखं करून वाळूचं टोपलं उचललं आणि चाळायला लागले. गावात अचानक सगळीकडे बातमी पसरते. उसाच्या वाडीवर कुठली तरी शाळा सुरू झाली म्हणे. तिथे ढोरागोरांच्या कामगारांच्या पोरांना शिकवणार म्हणे. पाटी पुस्तक फुकटच मिळणार म्हणून गावातली सगळी पोरं तिकडे धावू लागली. करपे गुरुजी आज सकाळीच ताराबाईकडे आले होते. तारा अक्का, आता तरी माझं ऐक, रमीला घेऊन आमच्या सोबत चल. गुरुजी, उभ्या आयुष्यात तुमचं ऐकलं नाही. पोरीचं वाटोळं झालं, मातीचा गोळा होऊन बसलीये ती. त्या येड्यामुड्याला नेऊन काय करू, कशाला नेऊ मी तिला, तिचं जीवाचं खेळणं करायला. पोरं सोरं हसतील, तिला दगड मारतील, मी कुठपर्यंत राखू तिला. गुरुजी, आता काहीच उपयोग नाहीये, आता वेळ निघून गेली. नाही तारा अक्का, अजून वेळ गेलेली नाहीये. डोक्यातला अंदाज दूर करा तारा अक्का. पोरीचं येड कमी करायचं आपल्याला, तिला जीवनात उभं करायचंय. चला, तिला घेऊन वस्तीवर. हो नाही करत ताराबाई रमीला घेऊन वस्तीवरच्या शाळेत गेल्या. 20-25 पोरांच्या घोळक्यात रमी जाईना, पुढं येईना. शेवटी बाई पुढे आल्या. रमीच्या तोंडावरनं हात फिरवून म्हणाल्या, रमाबाई, तुम्हाला कुठे बसायचंय तिथे तुम्ही बसा. ताराबाई, तुम्ही आता घरी जा. बाई, माझ्या काळजाच्या तुकड्याला सांभाळा. ताराबाईला रडू आवरेना. शेवटी बाई त्यांचे डोळे पुशीत म्हणाल्या, मला करपे गुरुजींनी सगळी कल्पना दिली. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त रमाला इथपर्यंत आणून सोडत जा. रमा लांब वर्गापासून बऱ्याच अंतरावर बसलेली असते. माकडचाळे सुरूच असतात. ताराबाई कामावर जातात. बाईंचा वर्ग चालू होतो.
रमा लांबून सगळं काही पाहत असते, ऐकत असते. बाई चालल्या की त्यांच्या रिक्षाच्या मागे पळते. बोलत मात्र काहीच नाही. त्या तिला खूप बोलता करायचा प्रयत्न करतात. रमा मात्र अबोलच राहते. नेहमीसारखी एकटी लांब लांब राहते. आज मात्र ती फार विचित्र वागली. फळ्यावर रुपये पैसे बाई समजावून देत होत्या. तेवढ्यात तिने अचानक हातातला पेरू त्यांना फेकून मारला आणि स्वतःच रडत बसली. त्या तिच्यावर रागवल्या नाही, पण बाईंच्या डोक्यावर थोडं का होईना रक्त पाहून ती अस्वस्थ झाली. ती हळूहळू त्यांच्याजवळ गेली, खुर्चीजवळ जाऊन बसली. बाईंची आणि तिची मैत्री वाढू लागली. ती बाईंशी प्रेमाने बोलू लागली. त्या सांगतील ते ऐकू लागली. आज वर्ष होऊन गेलं. ती दररोज शाळेत बसते. तिचा स्वभाव बदलला. ती शांत झाली. एकमेकांशी प्रेमाने बोलू लागली. तिचं राहणीमान सुधारलं. सगळ्या गोष्टी शक्य होऊ लागल्या. 2-3 वर्ष वहीच्या पानाप्रमाणे उलटली. आज रमा फार चांगली दिसू लागली, अगदी पहिल्यासारखी. तिला सावरणाऱ्या शाळेतल्या बाई तिच्या आदर्श बनल्या. रमा खूप शहाणी मुलगी झाली, ती केवळ शिक्षणामुळे. रमेला शिक्षणानं शहाणी केलं. घराच्या अंगणात रमा पाढे म्हणत बसली होती. करपे गुरुजींना त्या आवाजांनी खेचलं. त्यांचे पाय रमेच्या घराकडे वळले. रमा हळूच उठून उभी राहिली. हे काय गुरुजी, आपण आलात? हो रमा, आज तुला अशी सावरलेली पाहून माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं बघ. एवढ्यात ताराबाई गवताचा डोक्यावर भारा घेऊन आल्या. गवत खाली टेकवत म्हणाल्या, गुरुजी, तुमच्यामुळे आज मला दिवस दिसतोय, फक्त तुमच्यामुळे. माझ्यामुळे नाही तारा अक्का, शिक्षणामुळे म्हणा. गुरुजी बसा, चहा घ्या. चहा घेईन, पण एका अटीवर. कोणत्या? तो चहा रमेनं केलेला असावा. रमा ऐकून पटकन उठून घरात गेली. 2 कप चहा घेऊन आल्यावर तिने पाहिलं तर आई आणि गुरुजी दोघेही आपले डोळे पुसत होते. गरम चहाचा घोट घेऊन रडणाऱ्या डोळ्यांनाही समाधानकारक हसत होते. रमा उभी होती. दारातून दूरवर दिसणाऱ्या निळसर क्षितिजाकडे ती शांतपणे पाहत होती. श्रोते हो, तर अशी होती ही आजची पॉझिटिव्ह कथा. खरं शिक्षणामुळे खूप फरक पडतो ना आपल्या लाईफमध्ये. म्हणून जमेल तेव्हा जमेल तसं आपण शिकायला हवं. तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कथा तर ऐकताय, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरताय. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमचे कमेंट नक्की कळवा. कथा नसेल आवडली तर तुम्ही डिसलाईकही करू शकता. तुमचे सजेशन मात्र नक्की द्या. घेऊन येईन पुन्हा अशी छानशी कथा. तोपर्यंत नमस्कार.